सर, 20 आणि 55 या दोन संख्यांचा मसावी किती येतो हे आम्हाला एका शॉर्टकट ट्रिकने सांगाल का? आता बघा, आपल्याला दिलेला प्रश्न काय आहे? 20 आणि 55 या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ, मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. हे महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठा, ज्याला इंग्लिशमध्ये HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर असं म्हटलं जातं. कॉमन फॅक्टर आपल्याला काढायचं आहे, पण कसा? हायेस्ट. अशा प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर आपण अगदी अर्ध्या मिनिटात देऊ शकतो, पण त्यासाठी ट्रिक महत्त्वाची असते. आता बघा, मी काय ट्रिक वापरतो. आपल्याला दिलेला प्रश्न काय आहे? 20 आणि 55 या दोन संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. अगदी सोपं. काय करायचं तुम्हाला सांगतो. या 20 आणि 55 या दोन संख्यांमधला फरक लक्षात घ्यायचा. लगेच आपल्याला समजून जातं. 55 वजा 20 केलं तर त्यांच्यामधला फरक निघून येतो, तो म्हणजे 35. मग आता का ट्रिक काय वापरायची? कसा ओळखायचं याचं मसावी काय आहे, किती आहे? तर काय करायचं, या 20 आणि 55चा मसावी एकतर आलेला फरक असेल किंवा त्या फरकाचे फॅक्टर म्हणजे त्याला भाग जाणाऱ्या प्राईम नंबर्स है ना, त्याला मूळ संख्या म्हणतात. मग बघा, आता 35 हा 20ला भाग जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. 35 ने 55ला नाही जाऊ शकत. पण 35ला भाग जाणाऱ्या कोणत्या संख्या आहेत? 7 आणि 5. याचे फॅक्टर कोण आहेत 35चे? 7 आणि 5. मग याच्यामध्ये शोधायचं आपल्याला 20ला आणि 55ला भाग जाणाऱ्या 7 आणि 5 याच्यामधला कोणता नंबर आहे जो की दोघांना पण डिवाइड करतो. 7 ही संख्या 20ला नाही डिवाइड करत ना, पण 5 ही संख्या मात्र 20ला सुद्धा डिवाइड करते आणि 55ला सुद्धा डिवाइड करते. म्हणून 20 आणि 55 या संख्यांचा मसावी किती झाला? तर तो 5 झालेला आहे. इतकं साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारचे प्रश्न सोडू शकतो. सर, HCF काढण्याची म्हणजे मसावी काढण्याची ही पद्धत आणि शाळेमध्ये शिकवली जाणारी पद्धत यामध्ये नेमका काय फरक आहे? आता बघा, तुम्ही म्हणालात की शाळेमधली पद्धत जी आहे ती कशी असते, तर ती सुद्धा चांगली पद्धत आहे. परंतु ही जी आपण ट्रिक वापरली या पद्धतीने आपलं कमी वेळात करेक्ट आन्सर येतच. शाळेमधली पद्धत पण तुम्हाला सांगतो, शाळेमध्ये अवयव पद्धत म्हणजे फॅक्टर मेथड तुम्हाला शिकवलेली असते, ती मी या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करून दाखवतो. कोणत्या दोन संख्या आहेत आपल्या? 20 आणि 55. बघा, या 20चे आपण अवयव पाडू म्हणजेच फॅक्टर पाडूयात. बघा, 20चे फॅक्टर किती येणार? 2 × 10 म्हणजे 2 × 10. आता हा 10 परत त्याचे फॅक्टर पडतात. 2 × 10चे फॅक्टर किती? 2 × 5. याच्यापेक्षा खाली फॅक्टर पडतात का या नंबरचे? कोणाचेच पडत नाहीत. तर ते लास्ट फॅक्टर झाले आपले. आता बघा, दुसरी संख्या कोणती आहे? 55. 55ला भाग जाणारी छोट्यात छोटी संख्या. 2 ने जात नाही, 3 ने जात नाही, 4 ने सुद्धा जात नाही. 5 ने मात्र 55ला भाग जातो. 5 × 11 म्हणजे 5 × 11 55. पुढे आता 5ला सुद्धा भाग जात नाही आणि 11ला सुद्धा कोणत्या संख्येने भाग जात नाही, म्हणजे हे त्याचे लास्ट फॅक्टर झाले 55चे. आपल्याला HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे, कॉमन फॅक्टर काढायचा आहे. बघूयात, याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कोण कॉमन आहे? तर पाहता क्षणी कळतं आपल्याला की 5 म्हणजे 5 हा कॉमन फॅक्टर झाला. 20 आणि 55चा कॉमन फॅक्टर कोण झाला? 5. दुसरा कॉमन फॅक्टर आहे का रे अजून? नाही. तर मग याच्यामधला, या कॉमन फॅक्टर मधला हायेस्ट कोण आहे? एक तर स्वतः एकटाच आहे, मग हायेस्ट कोण झाला? तोच झाला. म्हणजे याचा HCF कोणत्या नंबरचा? 20 आणि 55 या नंबरचा HCF कोण झाला? 5. तर मी असं लिहू शकतो, HCF ऑफ 20 and 55 इज. दोन्ही पद्धतीने उत्तर 5च आले. म्हणजे 20 आणि 55चा मसावी दोनही पद्धतीने 5च आला. परंतु ही जी खालची पद्धत आहे हिला जास्त वेळ लागला आणि जी वरची आपण ट्रिक वापरली, शॉर्ट ट्रिक वापरली, हिला वेळ मात्र कमी लागला. अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला नवोदय सारख्या परीक्षांमध्ये येत असतात किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येत असतात, स्कॉलरशिप सारख्या परीक्षांमध्ये येत असतात. अशा वेळी आपल्याला कमी वेळात अचूक उत्तर द्यावं लागतं.
म्हणून आपल्याला वेगवेगळ्या ट्रिक्स वापराव्या लागत असतात. मित्रांनो, चला तुमच्यासाठी एक दुसरा प्रश्न देतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगायचं आहे. मित्रांनो, दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, शशिकांत सर उद्या सायंकाळी 7:30 वाजता अशाच घटकांवरती शिष्यवृत्तीला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरती संवाद साधणार आहे. तेव्हा याच लिंकला क्लिक करा आणि 7:30 वाजता सर्वजण आवर्जून उपस्थित राहा. मित्रांनो, खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून उद्या येणाऱ्या लाईव्ह लिंकची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.